शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आंबा पिकात मोहर निघतोय. नीट लक्षात घ्या, व्हिडिओचा विषय आंबा पिकामध्ये मोहर निघतोय, वातावरण ढगाळ झालंय. अशा वेळेस सेटिंगला अडचणी न येता आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी बांधवांनो परत एकदा तुम्हाला सांगतो, आपला कोकणचा काही भाग असेल, महाड असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी आंब्याची केशरची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना 3-3, 4-4 वर्ष मोहरच येत नाही, आंबा उत्पादन मिळत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मोहर निघतोय, कमी अधिक प्रमाणात मोहर निघतोय, मोहर निघालाय, पण सातत्याने ढगाळ हवामान आपण बघतोय 3-4 दिवसापासून. अशा वेळेस आपल्याला सेटिंगला अडचणी येऊ शकतात. मग ही सेटिंग आपल्याला चांगली कशी करता येईल त्या संदर्भामध्ये कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणत्या फक्त आणि फक्त 2 फवारण्या आपण त्या ठिकाणी करून चांगलं सेटिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. योगेश वसंतराव कसबे. आपली ही बाग किती दिवसापूर्वी लागवड केलेली? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. 5 वर्षात काय अनुभव आला तुम्हाला? मोर यायचा, टिकत नव्हता, टिकत नव्हता, गळून जायचा. गळून जायचा. उत्पन्न काढता पण नाही आलं. आता तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, काय वाटतं तुम्हाला? तुमचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आता सध्या मोर तर खूप चांगल्या प्रमाणात आलेलं आहे. यंदा कदाचित वाटतं यंदा उत्पन्न होईल. आतापर्यंत फक्त 2 वेळापत्रक तुम्हाला आले, हो बरोबर? कारण तुम्ही जर जुलै ऑगस्ट मध्ये जर वेळापत्रक घेतला असतं तर एकसारखा मोहर असता. हो आता आपण हा मोहर बघतोय, थोडाफार इनबॅलन्स आहे. काही ठिकाणी मोहर पूर्ण फुललेला आहे, सेटिंग चालू झालेलं आहे, काही ठिकाणी आत्ताशी मोहर बाहेर येतोय. मग अशा वेळेस आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. जिथं जिथं अशी पद्धत असेल किंवा जिथं जी सिच्युएशन असेल आंब्यामध्ये, नीट लक्षात घ्या, तिथं तुम्हाला या ढगाळ हवामानामध्ये चिकटा असेल, ज्याला मावा आपण म्हणतो, तो येणार, तुमची फुलगळ होणार, तुमचं सेटिंग कमी होणार, गळून जाणार. मग अशा वेळेस आपण कोणत्या 2 फवारण्या केल्या पाहिजे आणि कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशी सिच्युएशन असेल तर ही जी सिच्युएशन बघताय तुम्ही, ही जी म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवतो. हा जो मोहर बाहेर येतोय तर सेटिंगला अजून काही वेळ बाकी आहे. हा मोहर पूर्णपणे बाहेर येतोय, त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी अडचणी येणार की ढगाळ हवामानामध्ये आर्द्रता वाढलेली आहे, रात्रीचं तापमान थोडंसं कमी होतंय, दुपारचं टेम्परेचर वाढतंय. अशा वेळेस आपल्याला गळ ही 100% होणार. मग शेवटी हातात आपल्या काही राहत नाही. तोच अनुभव तुम्हाला 5 वर्ष आला. बरोबर. आता मोहर तर डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या आनंद प्रकारे आलेला आहे. चांगल्या प्रकारे आलेला आहे, दरवर्षीपेक्षा चांगला आहे. दरवर्षीपेक्षा हो चांगला आलेला खूप छान आहे. आहे. आपला ऍड्रेस काय आहे? मुक्काम पोस्ट गिरणार, तालुका जिल्हा नाशिक. बर, हा प्लॉट सचिन थेटे नावाने रजिस्टर रजिस्टर केलेला आहे. बरोबर ना? हो तर आपल्याला आता इथून पुढे काय करायचंय की हे जे आपल्याला दिसतंय ढगाळ हवामान, इथं आपल्याला चिकटा येईल, मोह येईल, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये मोहचं प्रमाण असणार, थ्रिप्सचं प्रमाण असणार. तिथं आपल्याला जी सेटिंग होती तिथं अडचण येणार. मग त्या अडचणीवर मात करताना आपल्याला एक पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. मोहर चांगला बाहेर निघाला त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 500 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक रोगार 250 मिली, रॉकेट 250 मिली किंवा कराटे 250 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्याच दरम्यान तुम्हाला पाण्याची उपलब्धता, पाणी चांगलं देऊन घ्यायचं. ड्रिपच्या माध्यमातून, ड्रिप असेल तर तिथं पाणी चांगलं देत असताना जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 10 किलो 06020 किंवा 5 किलो 05518 आणि 1 किलो बोरान हे ऍप्लिकेशन तुम्हाला सेटिंगच्या दरम्यान देऊन घ्यायचंय. प्लॅटिनम, रिडोमिल गोल्ड, कराटे, रॉकेट किंवा रोगार यापैकी एक कीटकनाशक घेऊन फवारणी केल्यानंतर एक 8 ते 10 दिवस जाऊ द्यायचे. 8-10 दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची. गळ होऊ नये म्हणून प्लॅनोपिक्स तुम्हाला घ्यायचे 40 ते 50 मिली, बोरान 100 ग्रॅम. या 2च फवारण्या तुम्हाला करायच्या आहे आणि हे सांगितलेलं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी या अवधीमध्ये किंवा मोहर बाहेर येतोय, सेटिंगला सुरुवात झाली त्यावेळेस अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो करा. आंबा पिकामध्ये जास्त फवारण्या करायची गरज नाही, जास्त अन्नद्रव्य व्यवस्थापन करायची गरज नाही. खरं जर सांगायचं ठरलं तर ज्या वेळेस रेस्ट पिरियड असतो आपला मे जूनला, ज्या वेळेस आपलं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होतं, तिथून पुढच्या 3 महिन्यामध्ये जर चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाण्याला म्हणजे त्या ठिकाणी तानावर आपण बाग सोडतो, त्यावेळेस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये जर योग्य फवारण्या केल्या तर ह्या अडचणी येत नाही. ठीक आहे, ज्यांनी केल्या नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा सल्ला आहे की मोहर निघतोय, मोहर चांगल्या पद्धतीने निघतोय, पण सेटिंग व्हायला अडचण येते, फुलामधून फळामध्ये रूपांतर होत नाहीये.
मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ढगाळ हवामान असेल, वाढलेली थंडी असेल, दुपारचं वाढलेलं टेम्परेचर असेल, अशा काळामध्ये आपल्याला या 2 फवारण्या आणि ते अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. म्हणून परत एकदा तुम्हाला सांगतो की आंबा बागायतदार शेतकरी जे असतील, आमचे कोकणचे काही शेतकरी आहेत, त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, सातारा म्हणजे त्या तिन्ही जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, तिथंही काही शेतकरी आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी आंबा लागवड करताय, पण माहिती अभावी त्या ठिकाणी 3-3, 4-4 वर्ष आंब्याला मोहरच येत नाही. मोहर आला तर तो गळून जातो, त्याचं सेटिंग चांगलं होत नाही. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्त काही मी माहिती दिली नाही. जास्त माहिती देण्याची गरज नाही. जास्त फवारण्या आणि जास्त अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा जास्त खतांचा वापर न करता आंबा पिकामध्ये चांगलं सेटिंग कसं करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओला पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.